चंदगड तालुक्यात बिबट्याचा वावर अधिकृतपणे सिद्ध झालाय. चंदगड जवळील देसाईवाडी परिसरात बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. गेल्या 2 दिवसांपासून या भागात बिबट्यामुळे चंदगड शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतात बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने त्याचा अर्धा भाग फस्त केल्याची घटना समोर आली. वनपाल कृष्णा डेळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्यांच्या उघड्यावर टाकलेल्या अवशेषांमुळे बिबट्या या परिसरात आला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान नागरिकांनी संध्याकाळनंतर बाहेर पडताना आणि शेतात काम करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी असं आवाहन वन विभागाने केले. चंदगड शहराच्या इतक्या जवळ पहिल्यांदाच बिबट्याचा वावर आढळल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. कोंबड्या, शेळ्या, कुत्री यासारख्या भक्ष्याच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीत शिरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, एकट्याने फिरणे टाळावे, अत्यावश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, आवाज करत चालावे आणि सतर्क राहावे असे आवाहन चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी केले. तर आमदार शिवाजीराव पाटील यांनी घटनेची माहिती घेतली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभाग तसेच नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केले. युवा संवाद न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा.